पब्लिकेशन या पुस्तकातील आहेत. जर आपण NMS परीक्षा देणार असाल तर हे पुस्तक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः बुद्धिमत्ता, गणित, अगदी जशाला तशी प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणि हे पुस्तकामध्ये तुम्हाला मॅट आणि सॅट एकत्र मिळणार आहे. मॅट व सॅट. पुस्तकाची किंमत आहे 400 रुपये फक्त. आणि विशेष म्हणजे घरपोच मागणी करू शकतात. 8856 046 142 या नंबरवर. तर पाहूयात यातील पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे x अधिक 1/x बरोबर 4 आहे. तर 5 कंसात x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? म्हणजे आपणास x वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत आधी काढावी लागेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे x वर्ग अधिक 1/x याची किंमत काढावी लागेल आणि त्याला पुन्हा 5 ने गुणावं लागेल. तर पहा दिलेल्या माहितीनुसार x अधिक 1/x बरोबर 4 आहे. आपणास पाहिजे x वर्ग अधिक 1/x वर्ग. म्हणजे दोन्ही बाजूचा आपण वर्ग करूयात. म्हणजे या ब्रॅकेटचा पण वर्ग करूयात आणि 4चा वर्ग करूयात. आता आपण विस्तार सूत्र पाहिले a अधिक b कंसाचा वर्ग. तर पहिल्या पदाचा वर्ग होईल a वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद x, दुसरं पद 1/x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1 आणि x चा वर्ग x वर्ग बरोबर 4चा वर्ग 16. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण छेदात x एक x आणि हे x कटेल. म्हणजे या ठिकाणी शिल्लक काय राहिलं तर x वर्ग अधिक 2 अधिक 1/x वर्ग बरोबर 16. आता हे अधिक 2 जर त्या बाजूला घेतलं तर इथं काय राहील मग x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 16 वजा 2 बरोबर 14. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल हे 5 गुणिले x वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत किती आली 14 आणि मग या दोन्हीचा गुणाकार किती येतो 70. आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 70. फक्त x वर्ग अधिक 1/x वर्ग विचारला तर 14 लिहू शकता तुम्ही, परंतु इथं 5 ने गुणाकार केलाय म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 70. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. एकूण 20 प्रश्न अभ्यासणार आहोत आपण. अतिशय महत्त्वाचे सर्व गेस प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे 2.5 कंसाचा वर्ग अधिक 5 गुणिले 1.5 अधिक 1.5 गुणिले 1.5. आता जर आपण वरवर या गणिताकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की इथं वर्ग करायचा आहे, पुन्हा गुणाकार करायचा आहे, पुन्हा गुणाकार करायचा आहे. पण थोडं जर विस्तार सूत्राचं निरीक्षण केलात तर ही पहिली संख्या किती आहे 2.5 कंसाचा वर्ग अधिक, आता ह्या 5ला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने असं लिहूयात 2 गुणिले 2.5 म्हणजेच 5 गुणिले 1.5 अधिक हे 1.5 आणि 1.5 म्हणजे वर्ग करायचे आपल्याला 1.5 कंसाचा वर्ग. पहा याच्याकडे जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, याला जर तुम्ही ए म्हटलात अधिक 2 गुणिले 2.5 म्हणजे ए, 1.5 म्हणजे बी आणि 1.5 बी म्हणजे बीचा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी हे काय होईल तर हे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग असं तुम्हाला दिसेल ते संख्यात्मक. आणि तुम्हाला माहित आहे हा कशाचा वर्ग आहे तर ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार सूत्र आहे. अगदी तशाच पद्धतीने मग हे पूर्ण विस्तार कोणाचा असेल तर तो असेल 2.5 अधिक 1.5 कंसाचा वर्ग. म्हणजे यांची बेरीज किती आली मग 2.5 आणि 1.5 म्हणजे 4चा वर्ग आणि 4चा वर्ग तर 16 येतो. म्हणजे हा प्रश्न अगदी निरीक्षण करून
तुम्ही जेव्हा हे पहिली ओळ पाहता तेव्हाच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे 2.5 अधिक 1.5 कंसाचा वर्ग करावा लागणार आहे आणि म्हणजे 4चा वर्ग करावा लागणार आहे. म्हणजे तोंडी याचं उत्तर तुम्हाला सांगता येतं 16. ठीक आहे. म्हणजे प्रश्न गुणाकार करत बसायची गरज नाही. आपल्याला हे कळलं पाहिजे की हे कुणाचं रूप आहे, कोणत्या सूत्राचं हे विस्तार झालेला आहे, आणि मग आपण प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. आता यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, जर पहिल्या कंसामध्ये x अधिक y बरोबर 10 आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा y वर्ग बरोबर 40 आहे, तर x वजा y बरोबर किती? पहा, आता दिलेल्या माहितीनुसार तुम्ही मांडणी जर केली तर तुम्हाला एक विस्तार सूत्र सांगितलं होतं. x वर्ग वजा y वर्ग याचा विस्तार काय येतो? पहिल्या कंसात x अधिक y, दुसऱ्या कंसात x वजा y. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण, आता किंमत दिलेली आहे, x वर्ग वजा y वर्ग इथं दिलेला आहे, किती आहे? 40 बरोबर x अधिक y किती आहे? 10 गुणिले x वजा y शोधायचं आहे. आता हे x वजा y जर किंमत काढायची असेल तर हे 10 इकडं भागाकारामध्ये येईल, म्हणजे 40 भागिले 10 बरोबर x वजा y, आणि 10 न भाग दिला तर म्हणून आपण असं म्हणू शकतो x वजा y बरोबर 4. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण असं सांगितलेलं आहे, जर a वजा 5/a कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा m अधिक 25a वर्ग असा आहे, तर m बरोबर किती? पहा, दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी a वजा 5/a कंसाचा वर्ग दिलाय आणि इकडे त्याचा विस्तार दिलेला आहे, परंतु याचा विस्तार काय होतो ते आपण पाहूयात आधी. तर या ठिकाणी हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे, तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद म्हणजे a गुणिले दुसरं पद म्हणजे 5/a अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि a चा वर्ग a वर्ग बरोबर a वर्ग वजा m अधिक 25a वर्ग. त्यानंतर पुन्हा आपल्या लक्षात येईल इथं a आणि a कटून जाईल, एक a छेदात आणि अंशात असल्यामुळे, म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहील a वर्ग वजा 2 गुणिले 5 म्हणजे वजा 10 अधिक 25a वर्ग बरोबर a वर्ग वजा m अधिक 25a वर्ग. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण, हे a वर्ग a वर्गला बरोबर आहे, 25a वर्ग 25a वर्ग सोबत आहे, आणि हे वजा 10 वजा m, आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल m ची किंमत आहे 10. m ची किंमत किती येते? 10. मॅचिंग केले, तुलना. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, साईराज काय अडचण आहे? कुणाला काही डाऊट असेल तर रेज हँड करा, किंवा आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये डाऊट घेऊयात सर्वांचेच एकदाच. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, जर
ए अधिक बी बरोबर म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर 196 आणि 2ab बरोबर 90 असेल तर ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर किती? तर पहा दिलेल्या माहितीनुसार आपणास ए वजा बी कंसाचा वर्ग शोधायचा आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं आपण हे ए वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर 196 म्हणजेच आपण असं म्हणू शकतो हे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर 196. आता हे 2ab ची किंमत तर 90 आहे म्हणजे आपण असं पण लिहू शकतो ए वर्ग अधिक 90 अधिक बी वर्ग बरोबर 196. आता हे 90 आपण उजव्या बाजूला घेऊन वजा करूयात म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 196 वजा 90 106 असं उत्तर मिळेल तुम्हाला. यानंतर मग आपण ज्याची किंमत काढायची आहे हे ए वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. यामध्ये कोणाच्या किमती माहिती आहेत पहा आपल्याला. आता या ठिकाणी जर पाहिलं हे ए वर्ग अधिक बी वर्ग याला जवळ घेऊयात आपण. ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab मग ए वर्ग अधिक बी वर्ग इथं आले पहा किंमत शेवटच्या ओळीमध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग 106 मायनस 2ab ची किंमत दिलेली आहे 90 आणि मग हा फरक आला 16 आणि म्हणून ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर 16 किंवा तुम्हाला ए वजा बी पण विचारलं जाऊ शकतं तर ते येतं 4. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. यानंतर समजून घेऊयात आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे 2a वजा 3b वजा 4c कंसाचा वर्ग. तर आता दिलेल्या माहितीनुसार आपण याचा वर्ग शोधत असताना हे वजाचं चिन्ह आहे आणि आपण एक सूत्र पाहिले पहा a प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग बरोबर काय सूत्र लिहित होतो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. म्हणजे इथं सर्व प्लस आहेत मग आपण पण हे इथं सर्व प्लस असं करूयात 2a अधिक कंसात वजा 3b अधिक कंसात वजा 4c कंसाचा वर्ग. म्हणजे आपल्यासाठी ए म्हणजे हे असेल बी म्हणजे वजा सी आणि वजा 3b आणि सी म्हणजे वजा 4c. याचा विस्तार कसा होतो तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच कोणाचा 2a चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच वजा 3b कंसाचा वर्ग अधिक वजा 4c कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले ए बी म्हणजे पहिलं पद आहे 2a दुसरं पद आहे वजा 3b अधिक 2bc म्हणजे पहिलं पद दुसरं पद आहे वजा 3b आणि सी म्हणजेच वजा 4c अधिक 2ac ए म्हणजेच 2a आणि सी म्हणजेच वजा 4c. तर या ठिकाणी 2a वर्ग म्हणजे 4a वर्ग अधिक आता इथं जर वर्ग केला तर कंसात 9b वर्ग असेल कारण मायनसचा पण वर्ग प्लसच होतो अधिक 16c वर्ग. आता या ठिकाणी पहा हे 2 2 आणि वजा 3 यांचा गुणाकार किती येईल 2 दूनी 4 आणि वजा 3 म्हणजेच वजा
12ab. त्यानंतर 2 वजा 3 आणि वजा 4. तर वजा 3 आणि वजा 4 म्हणजेच प्लस 12 झालं, म्हणजे इथं होईल प्लस 24bc. त्यानंतर 2 2 वजा 4 म्हणजे बेदोन्ही 4 4 चौक 16 म्हणजे वजा 16ac. म्हणजे थोडक्यात 4a वर्ग अधिक 9b वर्ग अधिक 16c वर्ग वजा 12ab अधिक 24bc वजा 16ab. पहा, तुम्हाला पर्यायामध्ये हे उत्तर मिळेल. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवायची आहेत. आता प्रत्येक प्रश्न तुम्हाला लगेच समजेल असं काही नाही, तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला एकदा दोनदा तीनदा पाहावा लागेल. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचे जे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेत, तर ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पूर्ण करायचे. त्यामध्ये पण हे सर्व कन्सेप्ट दिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये सांगितलेला आहे, पहा, a वजा 1/2 दुसऱ्या कंसामध्ये a वजा 3/2 म्हणजे डायरेक्ट गुणाकार करायचा. तर हा गुणाकार कसा केला जातो, तर पहिल्या पदानं पहिल्याला गुणायचं, पुन्हा पहिल्यानं दुसऱ्याला पण गुणायचं. म्हणजे काय होईल पहा, a न a ला गुणलं तर हे a वर्ग होईल वजा 3a/2. त्यानंतर वजा 1/2 न गुणले तर इथे येईल वजा 1a/2 आणि वजा वजा या ठिकाणी अधिक 3/4. पुढे जर आपण पाहिलं हे वजा वजा, तर हे वजा जर आपण कॉमन काढलं तर हे a वर्ग वजा कंसात राहील 3a/2 अधिक 1a/2 अधिक 3/4 म्हणजे a वर्ग वजा कंसात आता 3a आणि 1a म्हणजे 4a/2 अधिक 3/4. पुन्हा 4ला जर 2 न भाग दिला तर उत्तर येईल a वर्ग वजा 2a अधिक 3/4. a वर्ग वजा 2a अधिक 3/4. प्रश्न क्रमांक 8 आहे, पहिल्या कंसात x अधिक 1/x कंसाचा घन. तर या म्हणजे कंसात काही देऊ द्या, अपूर्णांक देऊ द्या, वर्ग देऊ द्या, संख्या देऊ द्या, काही देऊ द्या, आपला नियम काय आहे तो लक्षात ठेवत चला. घन करत असताना आपण कोणतं सूत्र वापरतो, तर a प्लस b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. तसंच या ठिकाणी पहिल्या पदाचा घन काय येईल, मग x चा घन अधिक 3 गुणिले x चा वर्ग गुणिले 1/x अधिक 3 गुणिले a म्हणजेच काय फक्त x येईल गुणिले 1/x कंसाचा वर्ग अधिक b म्हणजेच 1/x कंसाचा घन. तर यामध्ये जर पाहिला आपण आता पहिल्या पदाचा घन हा x घन आला अधिक 3 गुणिले इथं येईल x चा वर्ग गुणिले 1/x अधिक 3 गुणिले x गुणिले 1/x चा वर्ग अधिक 1/x चा घन. आता काही कट होते का ते चेक करत जाऊ. छेदात आणि अंशात जर सारखा असेल तर इथं x वर्ग म्हणजे 2x आहेत, इथं छेदामधलं 1x आणि इथला वर्ग कॅन्सल होईल, मग इथं x कट होईल आणि इथला वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येईल, हे x घन अधिक 3 गुणिले x अधिक इथं 3 1 3 वर येईल आणि छेदामध्ये x राहील अधिक 1/x घन झाला विस्तार. म्हणजे आपल्याला खूप काही अवघड सोडवायचं नाही, फक्त सूत्राचा वापर करून किमती, त्यांचे वर्ग, घन हे व्यवस्थित लिहिलं की आपल्याला उत्तर येतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 यामध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या कंसात a/4 वजा 4/a कंसाचा घन करायचा.
आता तुम्हाला सूत्र माहिती आहे. सूत्र काय आहे? ए वजा बी कंसाचा जर घन करायचा असेल तर ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन, हे सूत्र वापरतो आपण. अगदी त्याच पद्धतीने ए म्हणजे पहिल्याचा घन 1/4 कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिल्याचा वर्ग म्हणजे a/4 कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद 4/a अधिक 3 गुणिले ए म्हणजेच काय a/4 आणि बीचा वर्ग म्हणजे 4/a कंसाचा वर्ग अधिक इथं वजा आहे, वजा 4/a कंसाचा घन. तर या ठिकाणी पहिल्या ठिकाणी जर घन केला तर हा होईल ए घन छेदामध्ये 4 वजा 3 गुणिले ए चा वर्ग छेदामध्ये 16 गुणिले 4/a अधिक 3 गुणिले ए छेदामध्ये 4 गुणिले 16/a वर्ग वजा 64/a घन. पहा, लक्षात येतं का सर्व कन्सेप्ट? त्यानंतर काय होईल तर या ठिकाणी जिथं वर्ग घन वगैरे आहेत ते जे कट होतात ते पहा. 4 एक 4 कट होईल, 4 चौक 16. इथं ए कट होईल आणि इथला वर्ग कॅन्सल होईल. इथं 4 एक 4, 4 चौक 16. इथलं वरचं ए कट होईल आणि खालचा वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिलं पहा, हे ए घन या ठिकाणी पण 4चा घन 64 अपेक्षित आहे. तर हे ए घन छेदामध्ये 64 वजा, आता इथं 3 अंशामध्ये ए शिल्लक आहे म्हणजे हे 3a छेदामध्ये 4 अधिक, आता 3 आणि 4चा गुणाकार येणार आहे इथं म्हणजे 12 छेदामध्ये ए वजा 64/a घन. म्हणजे परीक्षेत आलं तर एवढं इतकंच अवघड गणित असतं की या पद्धतीनं आपल्याला एखाद्या बहुपदीचा विस्तार करायचा असतो. आणि हा विस्तार करता आलं म्हणजे या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन आहे किंवा जे वर्ग सूत्र वापरून आपल्याला जे सोडवायचं आहे हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या कंसात आहे 4a अधिक 3b कंसाचा घन वजा 4a मायनस 3b कंसाचा घन. आता पहा, दोन्हीही ब्रॅकेट सारखे आहेत आणि त्यामध्ये वजा चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे 4a अधिक 3b 4a वजा 3b. याला जर आपण a प्लस b च्या स्वरूपात लिहिलं तर काय होईल बरं? a प्लस b कंसाचा घन वजा a मायनस b कंसाचा घन. आपण वरचं सोडवण्यापेक्षा आधी सूत्र सोडवूयात, कारण सूत्र सोडवून जे उत्तर येणार आहे तेच वरच्याचं सूत्र आपल्याला करता येणार आहे पटकन. त्यामुळे सूत्रानुसार आपल्याला हे सूत्र तर पाठच आहे ऑलरेडी. a वर्ग अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन, हा झाला पहिल्याचा विस्तार, वजा दुसऱ्याचा विस्तार a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. त्यानंतर आता हे वजा चिन्हानं जर दुसऱ्या ब्रॅकेटला गुणलं तर खाली या ठिकाणी असं लिहिता येईल आपल्याला a वर्ग अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन वजा a घन अधिक 3a वर्ग b वजा 3ab वर्ग अधिक b घन. म्हणजे जे वजा आहे ते अधिक होईल आणि जे अधिक आहे ते वजा होईल. पहा या ठिकाणी हे जे प्लस होतं ते मायनस झालं, जे मायनस आहे ते इथं प्लस झालं, पुन्हा जे प्लस आहे ते मायनस झालं, जे मायनस आहे ते प्लस झालं. आता काय होईल पहा, हे a घन आणि वजा a घन म्हणजे कटून जाईल, a घन मधून a घन निघून गेलं. त्यानंतर हे प्लस 3ab वर्ग
आणि मायनस 3ab वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिलं पहा इथं आता हे 3a वर्ग बी 3a वर्ग बी म्हणजे 3 आणि 3 6a वर्ग बी आणि बी घन आणि बी घन म्हणजेच काय अधिक 2b चा घन. आता इतक्याच किमती आपण वरच्या आपल्या गणितातल्या तिथे ठेवायचेत. तर हे 6 ला 6 गुणिले आता a वर्ग म्हणजे काय तर आपलं a किती आहे 4a म्हणजे आपण 4a कंसाचा वर्ग करायचा आहे गुणिले b म्हणजे किती आहे 3b अधिक 2 गुणिले b चा घन म्हणजे काय 3b चा घन. म्हणजे आपण असं लिहू शकतो 6 गुणिले 4a चा वर्ग म्हणजे काय 16a वर्ग गुणिले 3b अधिक 2 गुणिले 3 म्हणजे 27b घन. आता यांचे जर गुणाकार आपण लिहिले तर लक्षात येईल उत्तरामध्ये. तर हे 6 16 आणि 3 तर 6 गुणिले 16 16 96 होईल आणि 96 गुणिले 3 म्हणजेच 288a वर्ग बी अधिक 27 दोन्ही 54b घन. या पद्धतीने आपण हे उत्तर सोडवू शकतात. पहा लक्षात आलं का सर्वांना. म्हणजे डायरेक्ट जे दिले त्याचा घन करत बसायचं नाही तर त्याचं सूत्र असतं आपल्याकडे ते सूत्र पटकन आपल्याला लिहिता येतं. त्या सूत्रामध्ये काटछाट करायची आणि जे शिल्लक राहते एवढं इथं या ठिकाणी यामध्ये फक्त ए आणि बी च्या किमती ठेवायच्या. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आता असाच दुसरा प्रश्न. अनुष्का काय अडचण आहे तुझी. काय समजलं नाही तुला सूत्र समजलं नाही का काय सूत्र पाठ लिहून दिलेलं सूत्र लिह ना कुठल्या स्टेप मधलं काय कळालं नाही तुला. बरं 3a वर्ग 6a वर्ग बी आणि 2b घेणं हे कळालं का. मग 6 ला 6 लिहिलंय मी खाली. मग a वर्ग म्हणजे कुठला a मग ते 4a वर्ग लिहिलं तिथं. आणि बी म्हणजे कोणता आहे आपलं बी मग ते 3b लिहिलं. अधिक 2 गुणिले b चा घन म्हणजे b कोणता आहे मग त्याच फक्त वर्ग करून गुणाकार केलेत खाली काही वेगळं घेतलेलं नाही मी वर दिसते बघायचं आपण. आणि एक लक्षात ठेवायचं गणितामध्ये एखादी स्टेप मध्ये 6a वर्ग बी हे a वर्ग बी गेलं आणि मग खाली काय आले नेमकं तर 4a वर्ग मग 4 कुठून आलं तर ते लक्षात येतं तुम्हाला की मग इथं पुढची स्टेप गायब झाली की मागचं काय गेलं आणि नवीन काय आलं हे शोधा. ठीक आहे ओके चला साईराज. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. आता प्रश्न क्रमांक 11 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे 2a वजा 3 कंसाचा घन वजा 2a अधिक 3 कंसाचा घन. आता या उदाहरणामध्ये पुन्हा लक्ष द्या. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत फक्त इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे पण दोन्ही पण घनच आहेत. मग आपण जर या ठिकाणी मांडणी केली समजा हे a वजा b कंसाचा घन वजा इकडं a अधिक b कंसाचा घन. ठीक आहे वरच्यासारखं सूत्र 2a च्या ऐवजी a घेतलं आणि 3 च्या ऐवजी b घेतला. आता याचा वर्ग कर तुम्हाला माहिती आहे याचं सूत्र a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन वजा आता इथं प्लस असल्यामुळे सगळंच प्लस आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. त्यानंतर जर पुढे आपण पाहिला तर या ठिकाणी पहा पहिला ब्रॅकेट a घन वजा
3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन. आता हे वजानं जर पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला गुणलं तर सगळ्यांचे चिन्ह बदलतात, म्हणून या ठिकाणी येईल वजा ए घन वजा 3a वर्ग बी वजा 3ab वर्ग वजा बी घन. आता या ठिकाणी पहा, हे वजा 3a म्हणजे आता प्लस मायनस कोणतं जातं बघा, हे प्लस ए घन आहे आणि हे मायनस ए घन आहे, हे कॅन्सल होईल, म्हणजे यांची वजाबाकी केली ते शून्य येतं थोडक्यात, म्हणजे निघून गेलं. हे मायनस बी घन, सॉरी हे बी घन राहील असंच, प्लस मायनसचं तेवढं कट होणार, एवढं लक्षात ठेवा. आता आणखी प्लस मायनस कुठं आहे, तर इथं प्लस आहे, प्लस 3a वर्ग बी मायनस 3a वर्ग बी, म्हणजे शिल्लक काय राहतं बघा, हे वजा 3a वर्ग बी आणि वजा 3a वर्ग बी म्हणजे वजा 6a वर्ग बी, आणि हे बी घन आणि बी घन म्हणजे वजा 2b घन, एवढं शिल्लक राहिलं. आता या ठिकाणी फक्त किमती ठेवायच्यात आपल्याला. हे वजा 6 ला वजा 6, ए चा वर्ग म्हणजेच काय, ए म्हणजे 2a आहे आपलं, गुणिले बी म्हणजे किती आहे 3, वजा 2 गुणिले 3 चा घन करायचं आहे, म्हणजे वजा 6 गुणिले 4a वर्ग गुणिले 3 वजा 2 गुणिले 27. आता इथं जर गुणाकार केला 6 4 आणि 3, तर वजा 6 आणि 4 म्हणजे 6 × 24 आणि वजा 3 24 त्रिक 72. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे वजा 72 ए वर्ग वजा 27 दोन्ही 54. ठीक आहे. तर या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर नाही, कारण या ठिकाणी बाय मिस्ट पर्यायामध्ये कुठंच तुम्हाला 72 दिसणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये यामध्ये चेंज करून घ्या थोडा. पहिला पर्याय जो आहे 36 वजा 36 ए वर्ग 54, तर त्याच्याऐवजी पहिल्या पर्यायामध्ये वजा 72 ए वर्ग 54 असं लिहा. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 जर आपण पाहिला तर तो आहे पहिल्या कंसामध्ये 4a अधिक 5b आणि दुसऱ्या कंसामध्ये 4a वजा 5b. तर हे कसं झालं पहा, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, म्हणजे याचं उत्तर काय येतं a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे पहिल्याचा वर्ग करायचा आहे तुम्हाला, 4a चा वर्ग वजा 5b चा वर्ग, म्हणजे 4a चा वर्ग किती झाला 16a वर्ग वजा 25b वर्ग, 4a वर्ग वजा 25b वर्ग या पद्धतीने. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे, तर आता प्रश्न क्रमांक 13 तुम्ही स्वतः सोडवून घ्या. 2a अधिक b कंसाचा घन वजा 2a मायनस b कंसाचा घन, म्हणजे एकामध्ये प्लस आहे एकामध्ये मायनस आहे. तर सूत्र लिहा, आधी सूत्र लिहून त्याच्यामध्ये काटाकाटी करा आणि मग शेवटी किमती ठेवा, तुम्हाला सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक, हा स्वाध्यायामध्ये सोडवून घ्या प्रश्न, तुम्हाला सोडवता येईल, कारण असे 2 प्रश्न आपण पाहिले 10 आणि 11 मध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आहे a/2 वजा b/3 कंसाचा घन बरोबर a घन छेदामध्ये 8 वजा ma अधिक b वर्ग a छेदामध्ये 6 वजा b घन छेदामध्ये 27. तर याचाच विस्तार तुम्हाला लिहावा लागणार आहे आणि मग याच्याशी तुलना करावी लागणार आहे. ठीक आहे. तर याचा विस्तार आपण इथे लिहूयात. a/2 कंसाचा घन वजा 3 गुणिले
पहिल्याचा वर्ग म्हणजे ए छेद 2 कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद बी छेद 3 अधिक 3 गुणिले पहिलं पद म्हणजे ए छेद 2 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी छेद 3 चा वर्ग वजा बी छेद 3 कंसाचा घन बरोबर हे ए घन छेदामध्ये 8 वजा 3 गुणिले ए वर्ग छेदामध्ये 4 गुणिले बी छेद 3 अधिक 3 गुणिले ए छेद 2 गुणिले बी वर्ग छेदामध्ये 9 वजा बी घन छेदामध्ये 27. तर या ठिकाणी जर काटाकाटी केली तर काय होईल पहा, हे 3 एक 3 3 एक 3 कॅन्सल होईल, 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर राहील ए घन छेदामध्ये 8 वजा इथं जर गुणाकार केला आपण ए वर्ग आणि बी वर्ग छेदामध्ये 4 म्हणजे इथं असं लिहिता येईल ए वर्ग बी छेदामध्ये 4 अधिक ए आणि बी चा गुणाकार म्हणजे ए बी वर्ग छेदामध्ये बेत्रिक 6 वजा बी घन छेदामध्ये 27. आता पहा तुलना करायची आपल्याला, तुलना करत असताना लक्षात येईल तुम्हाला हे ए घन छेद 8 ए घन छेद 8 आहे ऑलरेडी, शेवटचं बी घन छेद 27 बी घन छेद 27 पण आहे, बी वर्ग ए छेदामध्ये 6 हे ए बी वर्ग पण आहे. आता हे यम ए म्हणजेच ए वर्ग बी छेदामध्ये 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो यम ए बरोबर ए वर्ग बी छेदामध्ये 4. तर आता दोन्ही बाजूला जर आपण ए कट केलं, इकडलं ए कट केलं आणि इथला वर्ग कट केला तर उत्तर राहील यम बरोबर ए बी छेदामध्ये 4. तर ही याची यमची किंमत असेल ए बी छेदामध्ये 4. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिसेल. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 15, त्यामध्ये तुम्हाला फक्त विस्तार करायचा आहे तर ते विस्तार करून घ्या, तुम्हाला सोडवता येऊ शकतो किंवा प्रश्न क्रमांक 15 सोडवून देतो, 16वा तुम्ही सोडवा. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय आहे पहा, x वजा 1 छेद x बरोबर 4 आहे, तर 4 कंसात x वर्ग वजा 1 छेद x वर्ग बरोबर किती. आपण जो पहिला प्रश्न सोडवला अगदी तसा प्रश्न आहे. तर आपण दिलेल्या या माहितीचा याचा वर्ग करूया दोन्ही बाजूचा, तर याचा वर्ग होईल x वर्ग वजा 2 गुणिले x गुणिले 1 छेद x वजा 1 छेद x वर्ग बरोबर 16. पुढे हे x x कॅन्सल होईल म्हणजे इथे राहील x वर्ग वजा 2 वजा 1 छेद x वर्ग बरोबर 16. आता हे -2 जे आहे तिकडे गेले की प्लस होईल म्हणजे इथे राहील x वर्ग वजा 1 छेद x वर्ग बरोबर 16 अधिक 2 बरोबर 18 म्हणजेच x वर्ग वजा 1 छेद x वर्ग बरोबर 18 किंमत आली. आता तीच किंमत इथं ठेवा, हे 4 गुणिले x वर्ग वजा 1 छेद x वर्ग म्हणजेच 18 आणि गुणाकार येतो 72. या पद्धतीने सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. 16 प्रश्न क्रमांक तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवायचे. 16वा प्रश्न आहे 2x वजा 5y कंसाचा घन. तर सूत्र वापरा आणि याचा घन करा. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 16वा प्रश्न स्वाध्यायामध्ये पूर्ण करून घ्या गृहपाठामध्ये. प्रश्न क्रमांक 17 आहे यम अधिक 5/7 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात यम वजा 2/7. तर जसं आपण गुणाकार करतो डायरेक्ट तसंच गुणाकार करायला शिका. यम न यमला गुणा, यम न याला गुणा म्हणजे हे काय होईल यमचा वर्ग वजा 2m छेदामध्ये 7, पुन्हा यानं याला गुणलं तर प्लस 5m छेदामध्ये 7 आणि मायनस 5 दुनी 10 आणि 7 7 49 या पद्धतीने.
हे m वर्ग. आता इथं बेरीज करत असताना सरळ बेरीज करत जाऊ नका, किंवा म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 2ला -2m धरावं लागेल आणि हे प्लस, म्हणजे इथं काय येईल, +3m छेदामध्ये 7 वजा 10/49. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आहे 48चा घन करायचा आहे. त्याला 2 पर्याय आहेत. एक तर काय, 48 गुणिले 48 करा, उत्तर येईल तुम्हाला काहीतरी इथं. पुन्हा त्याला 48 न गुणा, तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे. दुसरी पद्धत काय आहे, 48ला तुम्ही असं लिहू शकतात, 50 - 2 कंसाचा घन, आणि मग सूत्र वापरा, 50चा घन वजा 3 गुणिले 50चा वर्ग गुणिले 2 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 2चा वर्ग वजा 2चा घन. आणि मग हे 50चा घन केला तर आता हे 25चा घन किती येणार आहे, 5चा घन 125 आणि त्याच्यावर 3 शून्य वजा 3 गुणिले 50चा वर्ग म्हणजे 25 वर 2 शून्य गुणिले 2 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 4 वजा 8. पुढे हे 1,25,000 वजा हे म्हणजे 2,500 आणि 2चा गुणाकार केला तर 5 येतो. 5 गुणिले 3 म्हणजे हे 15,000 झालं. अधिक 50 गुणिले 4 म्हणजे 200 गुणिले 3 म्हणजे 1200 होईल, 600 होईल, वजा 8. आता हे प्लस आणि प्लसवाल्यांचा आधी गुणाकार करा, किंवा म्हणजे बेरीज करा, किंवा 1,25,000 मधून 1,15,000 वजा करा, किती येतं, 1,10,000. आणि 600तून हे 8 मायनस करा, अधिक किती येईल, 592. म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती येईल मग, 1,10,592. तर हे सूत्राचा वापर करून कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात, एकतर गुणाकार करा किंवा सूत्र वापरा. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 मध्ये 0.16 अधिक 1.9 कंसाचा वर्ग वजा 1.9 गुणिले 0.8. आता हे गणित पाहिल्यानंतर तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की हे कोणाचे वर्ग वगैरे आहेत का, किंवा विस्तार जाणवतो का. तर 0.16 म्हणजे काय, तर हा आहे 0.4चा वर्ग वजा, आता हे वजा हे मधलं हे शेवटचं पण मध्ये घेऊयात आपण, 1.9 गुणिले 0.8 म्हणजे 2 गुणिले 0.4 अधिक 1.9 कंसाचा वर्ग. म्हणजे हे थोडं सविस्तर आपल्या नजरेत बसलं पाहिजे की हे कशाचं विस्तार झालेला आहे. तर हे पहा, 0.4 वजा 2 गुणिले 0.4 1.5 1.9 अधिक 1.9 कंसाचा वर्ग. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, पहा, हे ए चा वर्ग वजा 2 गुणिले ए गुणिले बी गुणिले बी चा वर्ग, म्हणजेच हे काय आहे, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे याचं सूत्र काय आहे, ए वजा बी कंसाचा वर्ग. म्हणजे 0.4 मधून 1.9 वजा करा, त्याचा वर्ग करा, किंवा 1.9 ला सुरुवातीला घेतलं तरी चालतं, काही फरक पडत नाही, आणि 0.4 नंतर घ्या. म्हणजे यांची वजाबाकी जर केली आपण 1.9 मधून 0.4 तर 1.5 कंसाचा वर्ग येईल. 1.5 कंसाचा वर्ग म्हणजे काय, तर 15चा वर्ग 225 आणि 2 पॉईंट नंतर म्हणजे उत्तर येईल 2.25. म्हणजे हे तोंडी सोडवण्यासारखी गणित असतात. आता हे सगळं तुम्हाला मी का लिहून दिले, तर तुम्हाला लक्षात यावं की हे का आपण करायचं आहे, किंवा हे कशामुळे आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे. आणि यानंतर प्रश्न क्रमांक 20 जो आहे तो तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवून घ्या. तर हा 19 जो आहे याचं स्क्रीनशॉट घेतला असाल तर ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20 स्वाध्यायामध्ये सोडवा. ए अधिक 1/2 आणि ए वजा 1/3. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ए न गुणा याला गुणा, पुन्हा ए न याला गुणा आणि ह्यानं याला गुणा, गुणाकार करून बेरीज वजाबाकी करा, उत्तर तुम्हाला मिळून